रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचा फ्लॅट खूप चांगल्या लोकेशनला आहे. चांगलं लोकेशन म्हणजे शिवप्रसाद हॉटेलच्या जस्ट अपोजिटलाच किंवा समर्थ विद्यालय जे आहे त्या शिवसमर्थ विद्यालयाच्या अपोजिटला म्हणलं तरी चालेल. कारण राम मारुती रोडला हा 2 BHKचा फ्लॅट आहे. त्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 650 कार्पेट असणारा हा 2 BHK असेल, ज्याच्यासोबत एक कार पार्किंग आपल्याला उपलब्ध मिळणार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट जी आहे, ह्या साईडला जे आपण ही जी आपली स्टँडिंग बाल्कनी आहे, स्टँडिंग बाल्कनी साईडला ईस्ट आहे. आणि जर तुम्ही बघितलं समोर तसं मस्तपैकी झाड, लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे. बिल्डिंग तशी बघितली तर 7-8 माळ्याची आहे, पण आपला फ्लॅट बाकी लोअर फ्लोअरला हा फ्लॅट असणार. त्याच्यात स्टँडिंग बाल्कनी पण सुंदर आणि चांगली तुम्हाला खरं दिले गेलेलीच नाही. साफसफाईची गरज आहे. फ्लॅट अनयूज अनटच असणार आहे. 3 वर्ष जुना हा फ्लॅट असेल. जर तुम्ही ह्या घराच्या बाहेर जाताना जर तुम्ही बघितलं तर बाहेर जाताना हा वेस्टला आहे, आतमध्ये जाताना ईस्टला आहे. त्या साईडला 2 फ्लॅट आहेत, त्या साईडला पण 2 आणि हा एक 3, टोटल 6 फ्लॅट तुम्हाला एका फ्लोअरवरती बाकी नक्की मिळतील. प्रॉपर लिफ्ट तुम्हाला 6 नाही 5 फ्लॅट असतील, 1 लिफ्ट तुम्हाला मिळेल सगळ्या टोटल फ्लॅटसाठी. ज्यांचं बजेट ॲडजस्टेबल आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला नक्की असू शकतो. घराच्या आतमध्ये आपण आल्यानंतर तर तुम्ही बघितलं तर ईस्ट आहे. सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये 100% चांगल्या पद्धतीचं मात्र नक्की येईल. तुम्ही जर बघितलं तसं गजानन महाराजांचं मंदिरच्या मागच्याच साईडला हा फ्लॅट मात्र आहे. मग तुम्ही मंदिराचं तुम्हाला तुमच्या घरामधनं मंदिर म्हणलं तरी दिसेल. अशा पद्धतीचा हा सगळ्यात पहिला त्याचा हॉल आहे. हॉलच्या जर तुम्ही ह्या साईडला आला तर तुम्हाला डायनिंगसाठी पण वेगळी अशी पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीची खरं जागा दिली गेलेली असणार आहे. हॉलच्या याच्यात कसं आहे, ह्या साईडला गेलं तर किचन आहे आणि बेडरूम्स आणि वॉशरूम्स सगळे त्या साईडला तुम्हाला मिळतील. तर सगळ्यात पहिलं आपण ज्यावेळेला किचनकडे येतो तर तुम्ही बघू शकता किचन आल्यानंतर इथे तुम्हाला फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे आणि असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एल शेपमध्ये तुम्हाला इथं ह्या साईडला किचन मिळेल. परत तुम्ही ह्या साईडला जरी आलात तर इथं पण तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस, परत इकडं पण आपल्याला ड्राय बाल्कनी नाही, ह्याला स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला किचनला पण दिले गेलेली आहे. गॅसची पाईपलाईन आतमध्ये आपल्याला घ्यावी लागेल, पण ऑलरेडी पाईपलाईन आलेली असणार आहे. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर जर आपण पलीकडल्या साईडला जायचा जर विचार केला तर पलीकडे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं असणार आहे, जे नवं कोरं आणि अनटच असेल. आणि इकडे जर आलात तर इथे एक अशी ड्राय बाल्कनीची जागा आहे, जिथे तुम्ही कपडे बिपडे ते सगळं सुकवायला, मशीन लावायला अशी एक मोठं म्हणजे एवढी मोठी जागा आहे इथे की तुम्ही एखादे जर एखादे प्राणी असेल तर ते प्राणी पण सांभाळता येईल, एवढी मोठी जागा तुम्हाला त्या साईडला बाकी नक्की मिळून जाते. नंतर जर बाहेर तुम्ही आलात तर इकडे ह्या साईडला आलात तर छोटं बेडरूम आहे, कॉमन बेडरूम आहे. पण छोटं म्हणण्यापेक्षा ते मोठं आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. पण प्रॉपर तुमचं बेड वगैरे सगळं स्टोरेज वगैरे तयार होईल अशा पद्धतीचं बेडरूम आहे. आणि इकडनं जर तुम्ही परत आलात तर इथं परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी मिळणार आहे, जी तुमची ही स्टँडिंग बाल्कनी ईस्ट फेसिंगला असेल. खाली जर बघितलं तर गजानन महाराजांचा मठ ऑलरेडी तुम्हाला खाली ह्या बिल्डिंगच्या खाली असणार आहे. म्हणजे इमिडिएटली जर कोणी बुजुर्ग व्यक्ती असतील तर रोज संध्याकाळचं नामस्मरण करायला, सकाळच्या आरतीला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी सकाळचं नक्की आपल्याला जाता येईल. एवढ्या अंतरावरती मात्र ते नक्की असेल. नंतर हे तुमचं शेवटचं बेडरूम असणार आहे. ह्या शेवटच्या बेडरूमची जरी साईज बघितली तर शेवटच्या बेडरूमची साईज पण 1 नंबर आहे. आणि शेवटच्या बेडरूमकडून ह्या साईडला जर आपण आलो तर इथं मात्र तुमच्या घरामधनं जे ICICI बँक आहे किंवा मग हे भगवंताचं जे गजानन महाराजांचा जो मठ आहे हा क्लिअर तुमच्या घरामधनं तुम्हाला नक्की दिसतो तुमच्या शेवटच्या बेडरूममधनं. ही राहिली त्याची तिथलं राहिलेली तुमची स्टँडिंग बाल्कनी असणार. ह्या स्टँडिंग बाल्कनी पण जर बघितली तर ही पण मोठी आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला ह्या साईडला पण मिळते. म्हणजे खूप चांगल्या लोकेशनला, तलावपालीपासून पण जवळ आहे. अशा पद्धतीचं हे सगळं चांगल्या मोठ्या साईजचं हे बेडरूम तुम्हाला मिळेल. आणि नंतर इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर इथं तुम्हाला परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं नवं कोरं इकडे पण मिळणार आहे. ज्या मंडळींचं बजेट कमी आहे आणि खरं तर घर आपल्याला ठाणा सिटीमध्ये घ्यायचं किंवा अशा लोकेशनवरती घ्यायचं, ठाणा स्टेशन पण इथून तुम्हाला 10च मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे. तर जे मंडळी अशा लोकेशनला कोणी घर बघत असतील तर हा एक आपल्याकडे फ्लॅट उपलब्ध असणार आहे. राहिला प्रश्न याचा किमतीचा, त्याची किंमत आत्ता आपण सांगताना सांगतो 1,47,00,000 रुपये. 1,47,00,000 तुम्हाला कमी करण्याचा आपण प्रयत्न नक्की करू. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली नक्की असणार आहे. तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता. पेपर लिगलायझेशन आहे, मोठं कॉम्प्लेक्स नाही, एवढ्या सोडून अम्युनिटीज काहीच नाही. इथं फक्त पार्किंग आणि फ्लॅट आपल्याला ह्या पैशामध्ये इथे मिळू शकतो. जर कोणी लोक ह्या राम मारुती रोड टच कोणी घर बघत असतील तर मला असं वाटतं हा एक प्रॉपर्टी आपल्याकडे उपलब्ध, नवा कोरा आणि अनटच ईस्ट वेस्ट अशा पद्धतीचं. जास्तीत जास्त व्हिडिओ आमचे बघा, जास्तीत जास्त लोकांना सबस्क्रायबर्स करा. आणि जर बघायचं असेल तर मग फोन करा. पावसापाण्याचे दिवस आहेत, सगळ्यांनी आपल्या घरीच काळजी घ्या. गरज पडली तरच बाहेर पडा, पावसात भिजण्याची गरज नाही. याच्यावरती व्हिडिओ जर आवडला तर फोन करा, दाखवून देऊ, काय प्रॉब्लेम नाही.
असेच आमच्याकडे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.